रंगपंचमी दिवशी शहरात 370 हुल्लडबाजांवर वाहतूक शाखेची कारवाई. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कोल्हापूर शहरात रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या 370 तरुणांवर शहरातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत कारवाई करण्यात आली. लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी, राजारामपुरीसह करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवार सकाळपासूनच विशेष मोहीम राबवण्यात आली होती. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या तसेच ट्रिपल सीट वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे, कर्कश हॉर्न वाजविणे इत्यादी कारणास्तव ही कारवाई करण्यात आली. सायलेन्सरचा मोठा आवाज करून गाड्या फिरवणाऱ्या तरुणांवर पोलिसांचा वाच होता. तसेच शाळा, कॉलेज इत्यादी परिसरातही पोलिसांनी पहारा ठेवला होता. या कारवाई अंतर्गत सायंकाळपर्यंत 370 पेक्षा अधिक जणांवर कारवाई केली असल्याचे वाहतूक शाखेमार्फत सांगण्यात आले. या कारवाईत एकूण 3,17,100 रुपये इतका दंड आकारण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्यासह पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाज अत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.